नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चालू घडामोडी यांचा मार्च 1 तारखेचा चालू घडामोडी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल आणि अजूनही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. तुम्ही या व्हिडिओच्या नोट्ससुद्धा काढू शकतात, त्यामुळे नोटबुक आणि पेन घेऊन हा व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. महत्त्वाचे पॉईंट्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करू शकतात. सो पहिला प्रश्न, NTPCने पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात कार्यान्वित केला आहे? तर तो राजस्थान या राज्यामध्ये कार्यान्वित केला आहे. NTPCबद्दल महत्त्वाचा अपडेट्स आपण बघूयात. NTPC लिमिटेड पूर्वी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हणून ओळखली जात असे. ही ऊर्जा मंत्रालय आणि भारत सरकारच्या मालकीखाली भारतीय केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे, जी वीज निर्मिती आणि इतर क्रियाकलापांमध्ये गुंतलेली असते. PSUचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. NTPCचे मुख्य कार्य भारतातील राज्य विद्युत मंडळांना वीज निर्मिती आणि वितरण हे आहे. सो यावरही प्रश्न येऊ शकतो, NTPCचे मुख्य कार्य कोणते, खालीलपैकी कोणते? तर वीज निर्मिती आणि तिचं वितरण हे तिचं मुख्य कार्य आहे. संस्था सल्लामसलत आणि टळणकी प्रकल्प करार देखील करते, ज्यात अभियांत्रिकी, प्रकल्प व्यवस्थापन, बांधकाम व्यवस्थापन आणि पॉवर प्लांट ऑपरेशन आणि व्यवस्थापन यांचा समावेशसुद्धा होतो. सो NTPCचा फुल फॉर्म इथे तुम्ही लक्षात घ्यायचा आहे, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन हे NTPCचा फुल फॉर्म इथे आहे. क्वेश्चन क्रमांक 2, भारताचा लोकपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे. तर न्यायमूर्ती अजय खानविलकर यांची भारताचा लोकपालपदी इथे निवड करण्यात आलेली आहे. सो 1809मध्ये स्वीडनमध्ये लोकपाल संस्था प्रथम तयार करण्यात आली होती. त्याचबरोबर लोकपाल आणि लोकायुक्त विधेयक 2011 हे 17 डिसेंबर 2013 रोजी संसदेने मंजूर केले होते. विधेयकाला 1 जानेवारी 2014 रोजी माननीय राष्ट्रपतींची संमती मिळाली होती. त्याचबरोबर 2011मध्ये हजारे यांनी भारतीय संसदेत मजबूत भ्रष्टाचार विरुद्ध लोकपाल विधेयकासाठी सत्याग्रह चळवळीचा भाग घेतला होता. सो अण्णा हजारे यांनी 2011मध्ये लोकपालासाठी सत्याग्रह केला होता. तर हे महत्त्वाचे पॉईंट्स इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा क्वेश्चन, भारतातील किती हजार कृषी पतसंस्था डिजिटल करण्यात येणार आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 65,000 कृषी पतसंस्था या डिजिटल करण्यात येणार आहे. तर भारतात मार्च 2010मध्ये विविध राज्यांमध्ये मिळून सुमारे 95,633 प्राथमिक कृषी सहकारी संस्था कार्यान्वित आहेत. त्याचबरोबर त्यांची एकूण सदस्य संख्या त्यावेळी सुमारे 1.32 कोटीपेक्षा जास्त असून त्यांनी 26,245 कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या आहेत. सो हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. टोटल 65,000 या डिजिटल करण्यात येणार आहेत. भारत देश जगातील कितव्या क्रमांकाचा कच्चा पोलाद उत्पादक देश आहे? सो भारत देश हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कच्चा पोलाद उत्पादक देश आहे. भारतात पोलाद उद्योगाचा पाया जमशेदजी टाटा यांनी घातला होता. त्याचबरोबर इसवी सन 1907 साली टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पहिला कारखाना कार्यान्वित करण्यात आला होता. देशातील पोलादाच्या गरजेपैकी 87% पोलाद उत्पादन देशातच होते, तर 13% आयात पोलादाद्वारे भागवले जाते. पण आपण पोलाद निर्यातही करतो. सन 2008 ते सन 2009 साली आपण 64 लाख टन पोलाद आयात केले,
तर 52 लाख टन हे निर्यात केले आहे. सो तुम्हाला इथे क्वेश्चन राहील, जमशेदजी टाटा यांनी स्थापन केलेला आयरन अँड स्टील कंपनी ही कुठल्या राज्यात आहे? तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला द्यायचं आहे. पुढचा क्वेश्चन, कोणत्या भारतीय व्यक्तीला ब्रिटनच्या सर्वोच्च नाईटहूड KBE या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर उत्तर आहे डी, सुनील मित्तल यांना ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहूड KBE या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर यात पुरस्कारांमध्ये ह्या वर्षीचे काही महत्त्वाचे पुरस्कार आपण इथे लक्षात घेऊयात. तर पद्म अवॉर्ड 2024 यापैकी पद्मविभूषण पुरस्कार 2024 जे आहेत, तर पद्मविभूषण हे 5 लोकांना इथे देण्यात आलेलं आहे. श्री M. व्यंकय्या नायडू, सार्वजनिक व्यवहारमध्ये आंध्र प्रदेश या स्टेटचे ते आहेत. त्याचबरोबर कुमारी विजयंतीमाला बाली यांना कला क्षेत्रामध्ये देण्यात आलेलं आहे, ते तामिळनाडूचे आहेत. त्याचबरोबर श्री कोडिनेडला चिरंजीवी कला क्षेत्रामध्ये आहेत, आंध्र प्रदेशचे ते आहेत. त्याचबरोबर श्री बिंदेश्वर पाठक समाजकार्यामध्ये देण्यात आलेलं आहे, ते बिहारचे आहेत. त्याचबरोबर पद्मा सुब्रमण्यम कला क्षेत्रामध्ये देण्यात आलेला आहे, ते तामिळनाडूचे आहेत. तर यावर एक प्रश्न हा हमखास करंट अफेअर्सचा असणार आहे. चालू घडामोडीवर पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांबद्दल एक क्वेश्चन हा आपल्याला असतोच. तर आपण पद्मभूषण पुरस्कार बघूयात. त्यात सुश्री M. फातिमा बीवी यांना पब्लिक अफेअर्स या क्षेत्रामध्ये देण्यात आलेलं आहे, ते केरळचे आहेत. त्याचबरोबर श्री होमुर्सजी N. कामा साहित्य आणि शिक्षणमध्ये देण्यात आलेलं आहे, ते आपल्या महाराष्ट्राचे आहेत. पुढचा क्वेश्चन, श्री कुंदन व्यास साहित्य आणि शिक्षण पत्रकारिता या क्षेत्रामध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे, ते पण महाराष्ट्राचे आहेत. श्री विजयकांत कला तामिळनाडू, ते कला क्षेत्रामध्ये त्यांना देण्यात आलेलं आहे, ते तामिळनाडूचे आहेत. त्याचबरोबर कुमारी उषा उथप कला क्षेत्रामध्ये देण्यात आलेलं आहे, ते पश्चिम बंगालचे आहेत. श्री चंद्रशेखर प्रसाद ठाकूर मेडिसिनमध्ये देण्यात आलेलं आहे, ते बिहारचे आहेत. त्याचबरोबर पद्मश्री पुरस्कार हे खलील अहमद आर्ट क्षेत्रामध्ये उत्तर प्रदेशचे आहेत. श्री जानकीलाल आर्ट क्षेत्रामध्ये राजस्थानचे आहेत. श्री राजाराम जैन साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेशचे आहेत. यदजी मानेक्श इटालिया मेडिसिनमध्ये देण्यात आलेलं आहे, गुजरातचे आहेत. श्री रतन कहार कला क्षेत्रामध्ये देण्यात आलं आहे, पश्चिम बंगालचे आहेत. श्री यशवंत सिंग कधोज साहित्य आणि शिक्षणमध्ये देण्यात आलेलं आहे, उत्तराखंडचे आहेत. श्री जाहीर काझी साहित्य क्षेत्रामध्ये देण्यात आलेलं आहे, महाराष्ट्राचे आहेत. श्री दुख माझी समाजकार्यामध्ये देण्यात आलेलं आहे, पश्चिम बंगालचे ते आहेत. सो इथे तुम्हाला परत क्वेश्चन आहे, ज्या पद्धतीने पद्मविभूषण ह्या 5 व्यक्तींना देण्यात आलेला आहे, त्याच पद्धतीने पद्मभूषण आणि पद्मश्री हे किती व्यक्तींना देण्यात आलेला आहे, तो नंबर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायचा आहे. पुढचा क्वेश्चन, देशातील पहिले AI केंद्र कोणत्या ठिकाणच्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये स्थापन करण्यात आले आहे? तर ते नागपूर येथे स्थापन करण्यात आलेलं आहे. देशातील पहिलं AI केंद्र हे नागपूर या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. तर डीप लर्निंग, मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल लर्निंग असा त्याचा फ्लो असणार आहे. कृत्रिम वस्तू दर्शविलेल्या बुद्धिमान वर्तनास कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI असे म्हटले जाते. ही कृत्रिम वस्तू साधारणतः संगणकच असते. भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा
प्रथम वापर करणाऱ्या काही संस्था आहेत. तर यात पहिली आहे निरामयी. ही बेंगळूर येथील संस्था 2016 पासून वेदनाविरहित स्तनाचा कर्करोगासंबंधित चाचण्या करीत आहेत. त्याचबरोबर दुसरी आहे मर्जन्सी. ही संस्था आपत्कालीन प्रसंगात त्वरित वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. त्यानंतर आहे ॲडव्हान्स सेल्स. ही नॉयडा येथील संस्था मूळ पेशी आधारित इलाज करण्यासाठी विशेषतः अवयव रोपणाविषयक बाबींसाठी हे तंत्र वापरत आहे. पोर्टिया ही बेंगळूर येथील संस्था जे रुग्ण स्वतःहून रुग्णालयात जाण्यासाठी असमर्थ आहेत अशांना मदत मिळवून देण्यासाठी ही कार्य करत असते पोर्टिया. ॲड्रेस हेल्थ ही बेंगळूर येथील संस्था शालेय विद्यार्थ्यांच्या विविध चाचण्यांसाठी या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. त्याचबरोबर आहे लाईव्ह हेल्थ. ही पुणे येथील संस्था ही रुग्णांची माहिती गोळा करणे, त्यांच्या विविध चाचण्यांसाठी नमुने गोळा करणे यासाठी कार्यरत आहे. पुढचा क्वेश्चन, 1 मार्च हा दिवस कोणता दिवस म्हणून संबोधला जातो? तर हा जागतिक नागरिक संरक्षण दिन म्हणून संबोधला जातो. नागरिक संरक्षणाचा स्थापना भारतामध्ये 24 ऑक्टोबर 1941 रोजी झाली होती. त्याचबरोबर संसदेने मे 1968 रोजी नागरिक संरक्षण कायदा 27/1968 म्हणून लागू केला आहे. 1 मार्च हा दिवस जागतिक नागरिक संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा क्वेश्चन, जगात कोणत्या देशात श्रीमंत लोकांच्या संख्येत सर्वाधिक टक्क्याने वाढ झाली आहे? तर तुर्की या देशामध्ये श्रीमंत लोकांची संख्यांची वाढ झाली आहे. तर भारतातील सर्वात श्रीमंत पहिले आहे मुकेश अंबानी. रिलायन्स ग्रुपचे आहेत. त्यांची मालमत्ता आहे 7,693 अब्ज. दुसरे आहेत गौतम अदानी 4,229 अब्ज. तिसरे आहेत सायरस पूनावाला सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे 2,271 अब्ज. त्याचबरोबर शिव नाडर SCL टेक्नॉलॉजी कंपनीचे ओनर 2,205 अब्ज. त्यानंतर सावित्री जिंदाल आणि कुटुंब JSW ग्रुप 1,568 अब्ज. त्यानंतर आहेत राधाकिशन दमाणी डीमार्ट ॲव्हेन्यू सुपरमार्केटचे 1,431 अब्ज. त्यानंतर आहेत दिलीप सांघवी सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड 1,398 अब्ज. त्यानंतर आहेत लक्ष्मी मित्तल आर्सेलर मित्तल 1,357 अब्ज. कुमार बिर्ला आदित्य बिर्ला ग्रुप 1,259 अब्ज. उदय कोटक महिंद्रा बँक 1,135 अब्ज. असे भारतातील श्रीमंत लोकांची ही लिस्ट आहे. पुढचा क्वेश्चन, जगातील पहिली वैदिक घड्याळ भारतात कोठे बसवण्यात आली आहे? तर उज्जैन येथे जगातील पहिली वैदिक घड्याळ ही बसवण्यात आलेली आहे. तो शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध इथे आपण बघूयात. जसं पहिली वैज्ञानिक घड्याळ ही उज्जैनमध्ये बसवण्यात आली, तशी काही शास्त्रज्ञ आहेत ज्यांचे शोध इथे लावलेले आहेत. एक रिव्हिजन म्हणून यावरही एक क्वेश्चन आपल्याला विचारला जात असतो GSच्या पेपरमध्ये, तर त्याबद्दल आपण थोडा अपडेट इथे घेऊयात. सापेक्षता सिद्धांत हा आईन्स्टाईन यांनी त्याचा शोध लावला आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन यांनी लावला आहे. फोटो इलेक्ट्रॉनिक्स इफेक्ट आईन्स्टाईन यांनी लावला आहे. किरणोत्सारिता हेनरी बेक्वेल यांनी लावलेला आहे किरणोत्सारिताचा. किरण यांचा शोध विल्यम रॉटजेन यांनी लावला आहे. डायनामाइट याचा शोध अल्फ्रेड नोबेल यांनी लावला आहे. यांच्याच नावाने नोबेल पुरस्कार हा दिला जातो. अणुबॉम्ब यांचा शोध ऑटो हॉर्न यांनी लावला आहे. पूजा सिद्धांत मॅक्स प्लँक यांनी हा लावला आहे.
विशिष्ट गुरुत्व हा आर्किमिडीज यांनी त्याचा शोध लावला आहे. लेझर याचा शोध TH मॅम यांनी लावला आहे. रेडियम याचा शोध मेरी क्युरी व पेरी क्युरी यांनी लावलेला आहे. न्यूट्रॉन याचा शोध जेम्स चॅडविक यांनी लावलेला आहे. इलेक्ट्रॉनचा थॉम्सन यांनी लावला आहे. प्रोटॉन रुदरफोर्ड यांनी लावलेला आहे. ऑक्सिजनचा शोध लॅव्हॅसिये याने लावलेला आहे. नायट्रोजन यांचा शोध डॅनियल रुदरफोर्ड यांनी लावलेला आहे. कार्बन डायऑक्साईड यांचा शोध रॉन हेल्मॉड यांनी लावलेला आहे. हायड्रोजनचा शोध हेनरी कॅव्हेडिश यांनी लावलेला आहे. विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला आहे. रेडिओचा शोध G मार्कोनी यांनी लावला आहे. टेलिव्हिजनचा शोध जॉन बेयर्ड यांनी लावला आहे. विजेचा दिवा थॉमस एडिसन यांनी लावलेला आहे. हे काही थोडेफार महत्त्वाचे शोध आहेत की ज्याचा क्वेश्चन पेपरमध्ये रिपिटेशन होत असतं, ते आपण बघितलेत. पुढचा क्वेश्चन, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच कोणत्या राज्यात इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले आहे? तर ते राज्य आहे तामिळनाडू. तामिळनाडू या राज्यामध्ये नवीन इस्रोचे प्रक्षेपण केंद्राचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. तर चंद्रयान-3 प्रकल्पाची किंमत सुमारे 6,015 कोटीपर्यंत आहे. चंद्रयान-3चे प्रक्षेपण 14 जुलै 2023 रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 2:35 श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले होते. चंद्रयानावर सुद्धा इथे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स हे विचारले जाऊ शकतात. तर इस्रोची स्थापना जर तुम्हाला इथे विचारली तर ती आहे 5/8/1969 मध्ये इस्रोची स्थापना इथे करण्यात आलेली आहे. इस्रोचं मुख्यालय हे अंतरिक्ष भवन नवीन बेल, बँगलोर इथे त्याचं मुख्यालय आहे. इस्रोचं ब्रीदवाक्य जर तुम्हाला विचारलं तर मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान हे या इस्रोचं ब्रीदवाक्य आहे. हे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत जे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. सो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि तुम्हाला जे प्रश्न मी विचारले ते कमेंट्स करून त्याचं उत्तर नक्की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही देऊ शकतात. चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही अडचण असल्यास तुम्ही व्हिडिओच्या खाली तुमचा कमेंट देऊ शकतात. पुढच्या व्हिडिओमध्ये कुठले प्रश्न हे कवर केले पाहिजेत याबद्दलचा सुद्धा अपडेट तुम्ही देऊ शकतात. सो आमच्या व्हिडिओला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.